राज्यात 90% गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे। थंडीचा कडाका वाढल्यास गव्हाचे उत्पादन विक्रमी होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। महा-डीबीटी पोर्टलवर शेततळे अस्थिरीकरणासाठी अर्ज मागवले जात आहेत। लॉटरी पद्धतीतून शेतकऱ्यांची निवड केली जात आहे। शेतात औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर वाढवण्यासाठी सरकार सबसिडी देत आहे। यामुळे मजुरांचा प्रश्न आणि वेळेची बचत दोन्ही सध्या होणार आहे। गेल्या महिन्यात पडलेले टोमॅटोचे दर आता थोडे सुधारले आहेत। बाजारात आवक नियंत्रण झाल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे। हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे। शेतकऱ्यांनी बुरशीनाशकाची फवारणी तातडीने करावी। पारंपरिक पिकांना फाळ देत अनेक तरुण शेतकरी आता रेशमी शेतीकडे वळत आहे। एका एकरातून लाखाचे उत्पादन मिळत असल्याने हा ट्रेंड वाढत आहे। रानडुक्कर आणि रोही यांच्या त्रासाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांसाठी तार कुंपण योजनेला गती देण्यात आली आहे। यासाठी वन विभागाकडे अर्ज करता येईल। डिजिटल 7/12 आता मोबाईलवर सहज उपलब्ध होत आहे। तसेच बाजारभाव चेक करण्यासाठी पणन ॲपचा वापर शेतकऱ्यांमध्ये वाढत आहे।